हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही? होप सगळे ठीक आहात आणि इकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आता वाजले आहे सकाळचे 8:30 आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतं तर नक्की सांगत जा. आवडेल तर लाईक, सबस्क्राईब सोबत शेअर करा. आणि आपला व्हिडिओ आता सुरू झालेला आहे. आता पियू जस्ट ट्युशन जात आहे आणि आयू आता बाहेर धिंगाणा करत आहे. तर त्याचा तो धिंगाणा करून झालेला आता करत आहे ब्रश. तो ट्युशनला काही गेलेला नाही, म्हणजे सकाळी दोघांची ट्युशन एकत्रच असते, पण तो नाही गेलेला, तो आता सायंकाळी जाईल. आणि पियू मात्र सकाळीच गेली. तर तो जस्ट आता उठला आणि ब्रश करत आहे. तर त्याला आता चाय वगैरे पाहू, कारण की मला केलं तर खूप राहत होतं, म्हणजे आता चाय मांडून द्यायचा की नाही. आता याचा हे बर्थडे आहे, तर चला मी आता पण मला आता चाय प्यायचा आहे, तर मी आता चाय पिते. आणि सोबत आता तो सायंकाळला जाणारच आहे ट्युशनला. आणि त्याने पूर्ण घर अस्तव्यस्त करून ठेवलं आहे. घराची अजून काहीच कामं नाही झालेली आणि मी आता कामाला आता सुरुवात करते. तर चला मी दाखवते तुम्हाला. सोबत आता चाय प्यायची खूप इच्छा होते. आता चाय पिऊन घर पाहून इच्छा होत नाही कामं करायची. बघा कसं घर गुण आहे, विचित्रासारखं त्रास येतो आहे. बघा आयू आत्ता ब्रश करून आला आणि भांडे नाही, काही नाही. आता मी चाय ठेवते. कुकर ठेवलेला आहे, सोबत फक्त पोळ्या झालेला आहे. इथे भात आहे. बघा आता मी डाळ बनवणार आहे. तर चल आता आई तेलाची पोळी बनवून ठेवणार आहे, त्याची रेसिपी आपण सांगणार आहोत. बघा आता आई बनणार आहे तेलाच्या पोळ्या. त्याची मी रेसिपी सांगणार नाही. बघा ओह, तवा काढला आहे. आज आईकडून शिका पोळ्याला कसं तेल लावायचं, कारण की त्याला पोळी, चाय पोळी आणि सोबतच हां तर लासत नाही का गं? हां गरम वाचा आहे ना रे आता. तुझ्या पुढे तसे गरमच होते हो ना. सांडवशील, फालतूचे काम करू नको आई. फालतूची खाली तेलसाठी तेल, मी तेल पोळी खातो ना आपण. तेल तर पाहिजे ना, तेल जवळ आणलं मी. तर आता मी काढणार आहे दुधा काय बघा. पैसे टाकणार आहे एक बूंद. आज मी साय, हे बघा इथे आहे साय, याचं आपण तूप बनवणार आहोत. हे साईडलाच ठेवते इथेच. मम्मी थोडी कुकर बनवून घेते. हे घ्यायचे दोन्ही ठेवायचे ना. कॉफी मस्त आहे माझी. गुळाची चहा आहे ना आई, साखरेची चहा आहे. माझ्यासाठी साखरेची पण. आता गुळ किसून घेते. किसण्याच्या पहिले मला किसून दे. गुळ किसून नको. ठीक आहे, होईल ना येऊ एकदम.
फक्त मी ते चायमध्ये फक्त पत्ती टाकलेली आहे, दूध आणि आता आपण साखर नंतर टाकू. आधी मी गाळून घेते माझ्यासाठी, त्या मी कपामध्ये गूळ टाकते बघा किसून. तर आईला नंतर तिथे चहा टाकून देईल, दोघांचा चहा एकत्र होऊन जाईल. पण मला गुळाची नाही पाहिजे. नाही, साखरेची दूध आहे ना. जे साखरेची आहे ना. होते ना एकदम नको करू. दोन तीन एक झाली फक्त एक. हे दुसरी वेळ. एक दोन दोन तर चांगले. हे बघा, हे गूळ चायसाठी छान असतं, तर तुम्ही नक्की आणा. व्हाईट कलरचं आणा, पण एकदम म्हणजे ब्लॅक नका आणू, तर चायसुद्धा ब्लॅक दिसते दुधाची असून सुद्धा. तर मी खूप आणते, 1 किलो, आणि असे 2-2 काढत जाते जस्ट डब्यामध्ये, म्हणजे वेळेवर पटकन मिळतं. आणि बाकीचं गूळ ठेवून देते. तर हे बघा, इथे आहे बाकीचं गूळ, तर अशीच ठेवते. तर आईच्या झाल्या 3 केल्या होईल बिलकुल. इथे तेलच नाही. थांब देते. कमी कर. हे टाकलं ते. पसरव कसं. आता त्याला 3 पोळ्या झाल्या, आणि तो चाय पोळी खातो, मग जेवायला पाहत नाही, तर त्याच्यामुळे भाजीवर पोळी खायची, तो तर चायवर पोळी खात आहे, तर त्याच्यामुळे होते. आता त्याला आता मला वरण बनवायचं आहे. साधं की फिकं. हे घे, ठेवून दे. कोणचं तेल होतं घे आता तुझ्याकडे. आता तेलच होतं ते, कोणतं तेल. गरम तावा आहे. मला चाय आणून देशील. झालं खोरायचे बघा, पोळ्याला तेल लावून. तेव्हा तुझं पहिले झालं माझं. आता पावामध्ये घासायचं आहे, खाली ठेवून ठेवते. मला आता गंजामध्ये वरण फोडणी द्यायचं आहे साधं. जस्ट आता मी 1 ग्लास पाणी पिलेलं, आणखी 1 ग्लास पिते. उन्हाळा दिवस आहे, तर तुम्ही सुद्धा नक्की पाणी प्या. तसे आपल्या शरीरामध्ये 15 ते 16 ग्लास पाणी गेलंच पाहिजे, आणि उन्हाळा आहे तर थोडं जास्त, कारण उन्हामध्ये शरीर तसं डिहायड्रेट होतं, त्याच्यामुळे तुम्ही पाणी जास्त प्यायचं चला. त्याच्यामुळे तुमची स्किनसुद्धा छान राहील, आणि तुम्हीसुद्धा स्वस्थ राहाल. तर जेवणापेक्षा जास्त पाण्याकडे लक्ष द्या. जेवण तर करायचंच आहे, पण हेल्दी फ्रूट असो, व्हेजिटेबल्स असो, त्याच्यामध्ये जास्त खात चला. ज्यूसेस जास्त पीत चला. लिंबू पाणी, आणि सोबतच जशी जशी ऊन वाढत त्याप्रमाणे तुम्ही लिंबू पाणी सोबत ठेवत चला. सरबत म्हणते ते पेत चला. तर सर आता मी आणखी, आणि पाणी कधी बसून प्यायचं. मी बसायसाठी ते एक नक्की स्टूल ठेवतेच, तुम्हाला दाखवतो तो बॅक कॅमेरा करू. तर पाणी प्यायसाठीच ठेवते मी तो स्टूल, आणि असं दूध पाणी पित चला, एकावेळेस पिऊ नका. झाले तर अरे बघा, तुम्हाला स्टूल सुद्धा दाखवते बघा. एवढा स्टूल ठेवते मी, आणि बसून मला पाणी प्यायचं असतं म्हणून. आता आपला चाय झालेला आहे बघा. फक्त दूध आणि हेच आहे, आणि माझं इथे
किसून घेतलेलं आहे. मला दिसत नसेल तर दाखवतो. गूळ आहे किसून घेतलेलं. तर आता मी हा चाय गाळून घेते. अशामुळे गुळाची चाय फुटत नाही. आता आईला थोडीशी साखर टाकून देते. जिथली वस्तू तिथं ठेवत गेले की काम कमी निघतं. तर उन्हाळा आहे त्याच्यामुळे माठ काढलेला आहे. माठातलं पाणी प्यायचं सर्वात छान, फ्रीजमध्ये ठेवून पाणी पिण्यापेक्षा. तर आता आपण याला ढवळून घेऊ. आणि ही चाय खूप मस्त वाटते. म्हणजे चायची एक तलब वाटते आणि सोबतच शरीरात साखर जात नाही. साखरेमुळे खूप दुष्परिणाम होतात, तुम्हाला माहितीच आहे. एक फॅट वाढतं, त्याच्यामुळे स्किनसुद्धा साखर जेवढी सोडेल तेवढी तुमची स्किनसुद्धा छान राहील. तर हे बघा आपलं चाय डन आहे आणि खूप सुंदर चाय वाटतं. तर परत तुम्ही करून बघा. आणि जो प्रॉब्लेम आहे की गुळामुळे चाय फुटते, तर हे कधीच होणार नाही. पण एवढंच की तुम्हाला किसून गुळ त्याच्यामध्ये टाकावं लागेल आणि नाहीतर मग गॅस बंद करूनच तुम्हाला गूळ टाकायचा आणि त्याच्यानंतर मग चाय शिजवायची. मी असा ट्राय केला आहे तिथे टाकून, पण तो एकदा छान म्हणला पण दुसऱ्यांदा फुटला. कधी छान होतो कधी फुटतो माहीत नाही, ते काय आहे. त्याच्यापेक्षा हे मला बरं वाटतं. इथे चाय कधीच खराब होत नाही. आपल्याला चाय नक्कीच चांगली मिळते. तर माझी झालेली आहे, सोबत आईची सुद्धा झालेली आहे. आता आईची चाय थोडीशी आपण, कारण त्याला चाय गोडी पाहिजे ते थोडंसं आणखी माझ्याबरोबर त्याची चाय घेऊन देते मी त्याला, नाहीतर तो नेता सांडून टाकतो. डन. कशा वाफा निघत आहेत. चिमणीच्या खाली पार्किंग असल्यामुळे आवाज जास्त येतो किचनच्या साईडला, तर इग्नोर करा. सोबत 2 कप चाय आहे. ही गुळाची आहे, ही साखरेची. तुम्हाला बघताना समज फरक कळणार नाही, तर मी तुम्हाला दाखवते. थांबा 1 मिनिट. तर हे बघा दोन्ही चाय आहे, दुधाची चाय, पण एकीकडे गुळ आहे एकीकडे साखर आहे. तर बघा तुम्हाला काय समजून येतं की कोणती दुधाची आहे. आयूने घेता ही साखरेची आहे आयूसाठी, आणि माझ्यासाठी बनवली आहे मी गुळाची. सेम आहे, सेम याच्यामध्ये बनवलेली, फक्त मी इथे गूळ टाकलं कपामध्ये आणि त्याला साखर टाकलं गंजामध्ये. तर अशा प्रकारे बनवली आहे. तर तुम्ही नक्की बनवा आणि खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागतं. बघा साईजसुद्धा आहे त्याला आलेली. आणि आईचं झालं आहे आता टिफिन, आपले चाय, आणि सोबतच कार्टूनसुद्धा लागलेलं आहे त्याचं, आणि सोबत चाय आणि पोळी खाणार आहे. बघा टी टेबल सरकून मी बाहेरची काही फुलं आणली. आज सुंदर वाटतं, पण आता जास्त मिळालं नाही. आज जेव्हा मिळेल तेव्हा. आता तो शूप माहीत नाही कधी बांधणार. तर आणखी मला आज भरपूर कामं आहेत. तर हा ड्रम आहे, तांदूळ संपलेले, तर हा ड्रम मी आता धुवून टाकेल. आणि आज आपल्याला पूर्ण वरचं साफसूफ करत आणायचं आहे. तर काहीशे गॅलऱ्या आयू करणार आहे ना. आयू तू गॅलऱ्या करणार आहे ना. आयू गॅलऱ्या करणार आहे आणि मग मी वरच्या रूमात साफसूफ करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा. तर तुम्ही आजचा व्हिडिओ हा ब्लॉग नक्की बघा आणि तुम्हाला आवडेल नक्कीच, कारण आयूचा आणि माझं मिळून बनवलेला ब्लॉग आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. लाईक शेअर सोबत कमेंट करा, आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात नक्की सांगा. तर त्याचबरोबर माझे ब्लॉग बघत चला. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉग.